तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। बनावट पीक विमा अर्जधारकांचे आधार कार्ड ब्लॉक होणार। बनावट अर्ज आढळल्यास 5 वर्षे कृषी योजनांचा लाभ नाही। तूर डाळीच्या दरात घसरण, महिनाभरात किलो मागे 20 ते 25 रुपयांनी स्वस्त झाली। विहिरीचे अनुदान लाखाने वाढले, दलाल सक्रिय झाले, शेतकऱ्यांची होते लूट, रोहियो अंतर्गत मिळतात 5 लाख रुपये। मेंगडेवाडीत आधुनिक तंत्राने मल्चिंग पेपरवर कांदा लागवड, आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे वाढतोय कल। IITने शोधले उपयुक्त जीवाणू, जमिनीतील विषाचे करतील भक्षण। धक्कादायक, मराठवाड्याला 7% पाणी कमी देण्याची शिफारस, गोदावरी अभ्यास गटाचा महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाला अहवाल। 12 क्विंटलपेक्षा जास्त कापूस घेणाऱ्यांनी कोणाला कापूस विकावा, शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित, पण लक्ष देणार कोण? 20 लाख शेतकरी महिला नावडत्या बहिणी, DBT नमो योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला कात्री लागणार। दिल्लीत या शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चा करून तातडीने सोडवू, शिवराज सिंह चौहान यांनी दिला कृषी मंत्री कोकाटे यांना शब्द। सांगलीतून द्राक्ष निर्यातीस प्रारंभ, निर्यातीसाठी 8,839 शेतकऱ्यांची नोंदणी। वर्धा, यवतमाळ, नांदेड व बीडमधील पिण्याच्या पाण्यात मिसळले विष, भूजलातील नायट्रेटची मात्रा 45 मिलीमीटर लिटरपेक्षा जास्त। साहेब सांगा, अतिवृष्टीतील नुकसान भरपाई मिळणार का? वर्धा जिल्ह्यात जुलैपासून निधी नाही, 49 लाखांच्या मागणीचा प्रस्ताव धूळ खात। पैठण तालुक्यात 3,586 सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना मिळाली मंजुरी, 1,812 विहिरींचे काम पूर्ण। आता गावातल्या मालमत्तेलाही मिळणार प्रॉपर्टी कार्ड, भांडण तंटे मिटणार, ड्रोन छायाचित्रासह डिजिटल नकाशा। तुरीचे दर हमी भावाच्या आत, घसरण सुरूच, उत्पादकांची चिंता वाढली। परभणी जिल्ह्यात नाफेड कासवापेक्षा डिम्म, 2.5 महिन्यात 15%च खरेदी, 9 दिवसात करावी लागणार 85% खरेदी। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्यास 2,400 रुपयांचा भाव, रोज साधारण 8,000 क्विंटल मक्याची आवक। पीक विमा योजनेत नेवाशाचा सर्वाधिक सहभाग, अहिल्यानगरला 2,47,000 शेतकरी सहभागी। खामगाव विभागात जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट, 1,420 गावांचा समावेश, 1,058 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी। सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 93 कोटी रुपयांचे अनुदान, 64,000 हेक्टर जमिनीवरील पिके अतिवृष्टीने झाली होती बाधित। हदगाव विभागात बारदाण्याअभावी शेतकरी अडकले कडाक्याच्या थंडीत, शेतमालाचे रक्षण करण्याची वेळ। कांदा प्रश्नावर लवकरच दिल्लीत बैठक, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद। पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न वाशीमध्ये पोहोचला, सरकारी जमिनीवर भरला पीक विमा, वरिष्ठांना लवकरच देणार अहवाल। सौर कृषी पंप योजनेपासून अल्पभूधारक शेतकरी वंचित, शेतजमीन अट ठरते जाचक। लग्नाच्या निमंत्रणासाठी सोशल मीडियाचा वापर, ऑनलाईनचा जमाना, छापील पत्रिका होते कालबाह्य। नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या अपेक्षेने पुनर्गठनला ब्रेक, पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होईना, 90,000वर शेतकऱ्यांचा परतफेडीकडे कानाडोळा। उजनीतून सिंचनासाठी 3 आवर्तने, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, सोलापूर जिल्ह्याला उन्हाळ्यात मिळणार पाणी। विदर्भातील 11ही जिल्हे तापणार, सेंटर फॉर सायन्स टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी या संस्थेचा निकष, या निकषानुसार 2025 पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमानात वाढ होईल, पावसाचे दिवस वाढतील, हवामान बदलामुळे शेती, आरोग्य व वन्यजीव, आरोग्य व विकास कामांवर परिणाम होणार। नाशिक जिल्ह्यात यंदा धरण समूहात 36% अधिक पाणी साठा, 27% जादा पाऊस, जानेवारीतही धरणाची पातळी सरासरी 94%वर, यंदा टंचाई भासणार नाही।
कळमना बाजारातील 100 किलो काटा रद्द, संत्रा उत्पादकांना दिलासा, शेतकरी व संत्रा मोसंबी व्यापारी यांच्या बैठकीत निर्णय. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सोलरची सक्ती नको, विष्णुपंत भुतेकर यांचे निवेदन. भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक, विद्युत वाहिनीचाही पर्याय उपलब्ध करा. नागवेलीच्या पानांना प्रति 1450 रुपये दर. परराज्यातून पानांची आवक होते. खाण्यापासून ते विविध विधीपर्यंत नागवेलीच्या पानांना महत्त्व. भुसावळ जिल्ह्यात 5 तलावांमधून आवर्तन सुटले, परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. यंदा सर्वच तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध. नंदुरबारच्या कापूस खरेदी केंद्रात CCIची गाडी सुसाट, शेतकऱ्यांचा प्रतिसाद. आतापर्यंत 71,000 क्विंटल आवक. लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई, 5 महिन्याचे पैसे सरकार जमा. महायुतीने वाढवलं टेन्शन, अर्जांची पडताळणी होणार. तासगाव विभागात युरियाची कृत्रिम टंचाई, शेतकऱ्यांची लूट. जादा दराने अन्य खतांचे लिकिंग करून विक्री, कृषी विभाग सुस्त. बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाचे सावट, 1420 गावांचा समावेश. 1058 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी. 30 किलोची बियाणे बॅग 4800 रुपयाला, तर 1 क्विंटल सोयाबीनला मिळतोय 4500 रुपयांचा दर. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले. सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 70 क्विंटल सोयाबीन घेणे नाकारले. हमीभाव खरेदी केंद्राचा सावळा गोंधळ. यंदा संत्रा उत्पादनाला फटका, खराब हवामान, रोगांचा प्रादुर्भाव. अहिल्यानगर तालुक्यातील चित्र. मुंबई नागपूर आता 8 तासात शक्य, फेब्रुवारीमध्ये होणार समृद्धी मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन. बारदानांअभावी रखडलेल्या सोयाबीन खरेदीवर लक्ष ठेवून जयकुमार रावल यांची नंदुरबारात माहिती. राज्यात मंत्रिपदावरून कुणीही नाराज नाही. येवला तालुक्यात शेतकरी वळाले, आल्याच्या पिकाकडे. कांदा पिकांना फाटा, खराब वातावरण अन बाजारभावामुळे शेतकरी संकटात. तुरीचा भाव 5000ने 6 महिन्यांमध्ये पडला. तुरीची हमीभावाने खरेदी वेळेस सुरू करण्याची मागणी. फ्लॉवरचा दर घसरला, 10 रुपयांना विक्री. गड्डे ओरडून विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. भाजीपाला पिकांना हमीभाव देण्याची मागणी. रासायनिक खतांच्या किमती किमान वर्षभर स्थिर राहणार. दरवाढीने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. मंगू रोगाने मोसंबीचा गोडवा चोरला, शेतकऱ्यांची चिंता वाढली. पपईसह तुरीवर दवाळ गोळगाचं सावट. अकोला जिल्ह्यात आता 8 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती. 1024 शेतकऱ्यांना दिवसा मिळणार वीज. पांगरा आणि माना येथे प्रकल्प कार्यान्वित. लाडक्या बहीण लाभार्थ्यांविषयी तक्रार आली तरच होणार चौकशी. 2.5 लाख उत्पन्नाची मर्यादा ठरणार आता कळीचा मुद्दा. उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची 3 आवर्तने. पहिल्या आवर्तनासाठी 14.17 TMC पाणी. कोरोनासारख्या महामारीमुळे जगभर चिंता. चीनमध्ये HMVPचा हाहाकार. स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा. एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे. अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचे संकेत. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.